तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात सर्वांना. तर इकडे सकाळी सकाळी सोनाली आता पीठ मळायला लागली आणि स्वयंपाक बाहेर करायचं चुलीवर. आमचं काही गॅस आणखीन भेटलं नाही आणि बाहेर कालपासून जरा थोडाफार पाऊस अधूनमधून पडतो, त्याच्यामुळं वातावरण थोडंफार ओलसर झालेलं आहे. तर योगीची मम्मी आता पीठ मळायला लागली पोळ्या करायची. तर इकडं आता सोनालीने पीठ वगैरे मळून आणलंय, बघू शकता तुम्ही. आणि इकडं पावसाचं वातावरण होतं, पाऊस पडलेलं होता म्हणून इकडं चूल मांडली आता स्वयंपाकाची, नाही तर पहिले तिकडं होती, बघू शकता. आणि इकडं आता सोनाली चहा करायला लागली. मला सगळ्यांनी चहा घेतला, मीच एकटा चहा घ्यायचं राहिलो होतो कारण मी जरा उशिरा उठलो होतो. तर या मित्रांनो चहा घ्यायला. चुलीवरचा चहा खूपच चविष्ट सुंदर लागतो. हो हो, छान 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 आहे. वा वा, छान आहे. दुपण पण खूपच येत आहे. दूध पण काढायचं राहिले कारण दूध ते पाऊस असल्यामुळं वासरू मी आतच बांधतो गाईजवळ, तर ते वासरू सगळं दूध पिऊन घेतं, त्याच्यामुळे दूध निघाल का नाही काही सांगता येत नाही. ते तिकडे गाय आमची दिसत असेल तुम्हाला. तर या मित्रांनो चहा प्यायला सोनालीच्या आता वधून दिला मला योगीच्या मम्माने. तर मी घेतो चहा आणि वातावरण पण खूपच छान झालंय. तर या मित्रांनो चहा घ्यायला बंद कर. तर योगी इकडं त्याच्या मम्मीच्या मदत करायला लागला. योगीची मम्मा स्वयंपाक करायला लागली चुलीवर आणि योगीचं चालू आहे मधात करणं गाडीची चावी आहे ना योगी. काय योगी काय करतो तू? काय करतो? अरे बापले, चावी फेकतो काय? मम्मा काय करते तुझी सांग, काय करते? पोळ्या बघ ना. बघा मित्रांनो, माझी मम्मा पोळ्या करायला लागली. म्हण ना, सांग ते बघ. तर बघा मित्रांनो, चुलीवरच्या पोळ्या बघू शकता. चुलीवरच्या पोळ्या कशा आहेत, कडक मस्त छान आहेत. इकडं सोनालीची चालू आहे चुलीवर बेजारी स्वयंपाक करायची. योगीच्या मम्माची आहे ना योगी, योगीच्या मम्माची बेजारी चालू आहे चुलीवर स्वयंपाक करायची है ना. चुलीवरचं जेवण छान लागतं नाही ना योगी, है ना. म्हणाली योगी लोक का बरं येतो तू? याच्यात काय आहे, याच्यात काय आहे? याच्यामध्ये रात्री फिश आणली होती आम्ही, मच्छी सुपर्नस, त्याची भाजी ही रात्रीची गरम केली. तर काल योगी आणि त्याच्या मम्मीनी आजीने आंबे तोडलेत आमच्या दारातल्या आंब्याचे, हे बघा. तर योगी दाखवायला है ना योगी, आपले आंबे आहेत का ते झाडाचे? काय करायचं आता, पिकू घालायचे. हे बघा मित्रांनो, इतके आंबे निघले दारातल्या आंब्याला, त्याला काही आणखी पाड लागलाच नाही. पाड म्हणजे त्याला पाड लागतच नसेल, तोडून घेतले आम्ही त्याला आणि काही झाडाला ठेवलेत 15-20. त्याचं लोणचं करायचं, करून बघायचं आम्हाला. तर कसे आहेत मित्रांनो आपल्या आंब्याचं फळ, सांगा कमेंट करून नक्की. तर हे आंबे आता आम्ही पिकू घालणार आहेत. तर या आंबे पिकल्यावर खायला घरी आमच्या. इकडे सम्राटला सोडून आणलं होतं मी इकडं आणि गाईला पण आणलं होतं, पण गाईने काही सम्राटला दूध पिऊ दिलं नाही. याचा अर्थ सम्राटने आधीच दूध पिऊन घेतलं असेल. तर आम्हाला काय आज दूध नाही आता दिवसभर. ते पाऊस असल्यामुळे त्याला पण तिच्याजवळच बांधायला लागतं आतमध्ये, आणि मग जवळजवळ असल्यामुळे तो दिवसभर रात्रभर दूध पिऊन घेतो. ते बघा. तर बघा मित्रांनो,
हो, हे आपलं आंब्याचं झाड आहे आणि याचेच आंबे तोडले होते आम्ही काल. काही आंबे ठेवलेत थोडेफार लोणचं करायसाठी. अक्का म्हणली होती की लोणचं करू, आणि बाकीचे तोडून टाकले रस करायसाठी, हे सॉरी पिकवायसाठी. तर आंबे खूप आले होते मित्रांनो, पण पहिल्या वेळेस वारं वगैरे जातात त्यात पडून गेले. काय करतो, योगीचं काम चालू इकडं. योगी इकडे फावड्याने माती काढू राहिला. योगी योगी काय करतो? राहू दे, पायावर लागन ते, दे सोडून. सोड, पायावर लागल, काम नको करू, राहू दे, सोड, नको, राहू दे, नंतर टाकतो मी. हो बाजूला तू, दे सोडून ते, सोड, पायाला लागल. हे आपली लिंबुनीची झाड दाखव ना, बघ ना, लिंबूचं. छोटं आहे आणखीन, खूप दिवसाचं आहे, पण वाढ आणि ते या झाडामुळं, अंजीरच्या. हे अंजीरचं झाड आहे आमचं. बस झालं, चल. आणि योगी इकडे साचलेल्या पाण्यात पाय धुवायला लागला. योगी बस झालं, धुवू नको आता. हां, किती राहिल्या पोळ्या सोनाली? भाजी काय करायची? भाजी नाही करायची. काहून? भाजी ना रात्रीची. रात्रीच भाजी खायची का? तर योगीची मामा म्हणते भाजी नाही करायची, रात्रीची फिशची भाजी हो, तर तीच खायची. आणि खिचडी पण होती रात्रीची छान, ती पण गरम करून घ्यायची मस्त पैकी. कोणतं मशीन आणायचं तुला? दुसरं कोणतं? गहू काढायचं का? हा, इकडे बघ ना, गहू काढायचं आणायचं तुला? गहू काढशील का? मग काढशील? बर. आता सोनालीला पाहिजे तुराट्या 2-3. बस झाले का? मग योगीची मम्मी काय चालू आहे? काय नाही, पोळ्या चालू आहे ना. हां, पोळ्या चालू आहे. दुपान डोळ्यात जाते, नाकातून पाणी निघते. ते सांभा, हरण्या कसं बघतो? हरण्याला भूक लागली का? हरण्या. तर हरण्या बघायला लागला इकडं आमच्याकडं. तो कोठ्यात बांधलेला होता इकडं सोडून आणलं मी त्याला. हरण्या काय लागलं? काय लागलं बाय? काय लागलं? काय लागलं? काय लागलं योगीला आमच्या? चावी लागली ना, थांब इकडं लागली बाईला. चावीला हाणू का? गदडी चावी का लागली आमच्या पिल्लूला तू? फटके दिले तिला आता फटके दिले तिला, चावीला फटके दिले आता. तर थोडाफार पाऊस पडल्यामुळे इथे स्वयंपाक करायला लागतो आता. आमचा गॅस काय आणखीन भेटलेला नाही, मला वाटतं भेटेल 2-4 दिवसात. चप्पल तिकडे ठेवायची होती ना. मला चप्पल घाला बाप्पा. तुला चप्पल घालू? बर, तुला घालता येते का हाताने? पाय बरं घालून बघ बरं, घालता येते का? तर सरळ कर, ती उलटी झाली, सरळ कर. हा, हे इकडं कर असं. याच्यात पाय घाल पुढं पाय. नाही घालता येत दादा, पुढेच घालणं, पाय पुढेच घाल. थांब, वर कर बघ असा. पाय पुढं कर, पुढेच करायचं. असा पुढं पाय करायचा, असं कर.
पुढं पाय कर, पुढं कर. पिलून चपला घातल्या. वा वा वा, छान 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 छान. योगिनी चपला घातल्या. योगिनी ठीक आहे. चावीला नको मारू आता. चावी तुला लागली म्हणून मारतो का तिला? हो योगी. आणखीन 2-3 पोळ्या राहिल्या का? कुठं चालला? ए बाळा कुठे चाललास तू? इकडे. पावडं नको घेऊ. इकडे इकडे चल. पायावर पडन ते. मारल तो योगी. माझा हरण्या. मारल तो. तुझा हरण्या आहे का? लाव त्याला हात. दुरून लाव. बस बस. तर मित्रांनो, अशा पावसाच्या वातावरणामध्ये बाहेर स्वयंपाक करायला खूपच जरा अवघड असतं. हवा पण सुटते इकडून तिकडं बघू शकता. आणि हवा सुटल्यामुळं चूल व्यवस्थित हे होत नाही, जाळ धरत नाही. जाळ एका साईडला पडतो. तर मग आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. केला फूट टाकलं. असे जाळ फुकायला लागतो चुलीवर स्वयंपाक करायचं म्हटलं की, आहे का नाही. आणि इकडे योगीची आजी आई आली ते पानावर बाहेरून आंबा घेऊन. काय आपल्या पानावर पाणी पडलं. पानावर पाणी पडलं? हो ना. मग आता पावसाचं पाणी ते साचलेलं ते पाणी चिक्कूच्या झाडावर. पप्पा ते पाणी लागलंय. हो. तू पोळ्या करतो का? करू लाग ना मम्मीला पोळ्या. नाही कर करून पाय बरं तू. नाही बघ ना करून. नाही ना, हात हात जलतो ते. बघ मम्मी कशी करते. बघ गरम गरम पोळी. बघ कशी करते गरम गरम पोळी. बघ आहे का नाही. थांब. अरे थांब. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आमचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.